अध्यक्ष महोदय, आज शिक्षण या विषयावर मी बोलण्यासाठी उभा आहे। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि विद्येविना वित्तविना शूद्र खचले, असं ज्या महात्मा फुलेंनी म्हणलं, त्या महात्मा फुलेंचं व सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न दिला जावा म्हणून या सरकारच्या वतीने केंद्र शासनाला प्रस्ताव दिला गेलेला आहे। त्याबद्दल आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि हा भारतरत्न दिला देखील जावा अशी मागणी सुद्धा करतो। पण जो उद्देश ठेवून समाज सुधारक म्हणून काम करताना किंबहुना क्रांती ज्योती सावित्रीबाईंनी जो उद्देश ठेवून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे म्हणून परिस्थिती आल्यानंतर अंगावरती शेण उडवून घेतलं, चिखल मारला तरी ते सहन केलं। आजची शिक्षण व्यवस्था बघितली तर ज्या उद्देशाने हे सगळं चालू केलं होतं ती शिक्षण व्यवस्था बघितल्यानंतर खरंच या दोन महात्मांनी भारतरत्न घेतला असता का, खरा प्रश्न मला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पडतोय। अध्यक्ष महोदय, शिक्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक कणा असतो। माझ्या पूर्वी जे सदस्य बोलत होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्याचं भविष्य 15, 20, 25 वर्षामध्ये एखादी व्यक्ती काय शिक्षण घेते याच्यावरती घडत असतं। आणि अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामधली अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो। फक्त शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये फरक पडलाय। या शिक्षणाचे दूरगामी परिणाम एखाद्याच्या आयुष्यावरती होत असतात। मग त्याच्या गावाला त्याचा फायदा होतो, तालुक्याला होतो, जिल्ह्याला होतो, राज्याला होतो, देशाला होत असतो। आणि अध्यक्ष महोदय, आजची शिक्षण व्यवस्थेची अडचण जर बघितली तर उद्याच्या देशावरती, उद्याच्या आपल्या राज्यावरती काय परिणाम होणार आहेत याची अध्यक्ष महोदय काळजी वाटते। आज जर या व्यवस्थेवरती दुर्लक्ष जर आपण सर्वांनी मिळून केलं तर मंत्री महोदय, मी आपल्याला एक गोष्ट खात्रीनिशी सांगतो की शिक्षणाची अशीच जर परिस्थिती राहिली तर मुलांना पुस्तकांऐवजी आपल्याला शाळेमध्ये डंपर चालवायला शिकवावं लागेल, बुलडोजर चालवायला शिकवायला लागेल। राज्यातल्या बातम्या आम्ही बघतोय, कुदळ फावड्या घेऊन काहीतरी उकरायला निघालेले आहेत, डंपर घेऊन राख ओढतायत। हीच सगळी परिस्थिती आम्ही राज्यात बघतोय। आणि जर शिक्षण मिळालं नाही तर शिक्षण नाही मिळालं म्हणून उद्या हीच करायची वेळ आपल्या राज्यातल्या मुलांवरती येणार आहे। या मते अध्यक्ष महोदय, दुसरं काही मत असेल आपलं असं मला वाटत नाही। अध्यक्ष महोदय, ASER चा रिपोर्ट आला आणि या अहवालानुसार महाराष्ट्राचं एक विदारक चित्र शिक्षणाच्या संदर्भातलं आपल्या सर्वांसमोर उभं राहिलेलं आहे। त्या दिवशी उत्तरातल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उत्तर देत असताना प्रत्येक क्षेत्रात आम्ही इतर राज्यांपेक्षा कसं पुढे सांगत होते, पण ASER चा जो अहवाल आलाय त्यामध्ये राज्यातल्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक भयानक परिस्थिती या सगळ्याच्या माध्यमातून संबंध राज्याच्या समोर आली आहे। सरकारी शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीमध्ये 2022 मध्ये जी टक्केवारी 67.4 होती ती आज 2024 मध्ये 60.9% झालेली आहे। निष्कर्ष काढले गेले तर या निष्कर्षामध्ये एक गोष्ट लक्षात आली, 39% मुलांना अध्यक्ष महोदय गणित सोडवायला येत नाहीत, इंग्लिश वाचायला येत नाही। 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश लिहिता येईना आणि वाचता येईना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मग अध्यक्ष महोदय, माझ्या पूर्वी बोलत असणारे जे सदस्य आहेत मी त्यांना सांगू इच्छितो आणि सर्वांना सांगू इच्छितो की कुठल्या एका घटकाला आपण इथं जबाबदार धरून चालणार नाही। किंबहुना शिक्षण मंत्री इथं बसलेले आहेत म्हणून या सगळ्या परिस्थितीला शिक्षण मंत्री जबाबदार आहेत असं म्हणूनही चालणार नाही। समाज म्हणून, समाजाभिमुख म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावरती काम केलं पाहिजे। ज्या दुरुस्त्या आपण सुचवलेल्या आहेत त्या निश्चितपणाने स्वागतार्ह आहेत, पण समाज म्हणून कुठेतरी आपण एकत्रितपणाने जर या क्षेत्रामध्ये उतरलो तर या गोष्टीमध्ये, या क्षेत्रामध्ये ज्या सुधारित गोष्टी होणं आवश्यक आहे त्या व्हायला वेळ लागणार नाही अध्यक्ष महोदय, असं आम्हाला सर्वांना वाटतंय। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड।
आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.